स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। स्टार न्यूज मराठीच्या बातमीनंतर सुरू झाला मदतीचा ओघ। ऊसतोड मजूर कुटुंबाचं आयुष्य फुललं। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। स्टार न्यूज मराठी या चॅनलनं नुकतीच एका प्रसूती झालेल्या ऊसतोड महिला कुटुंबाची कहाणी सविस्तर मांडली होती। ही बातमी पाहून अनेकांचं मन हेलावून गेलं। त्यांनी तात्काळ स्टार न्यूज मराठीचे संपादक चंद्रकांत जाधव यांना संपर्क साधून सदरच्या कुटुंबाला मदत करणार असल्याचं सांगितलंय। बातमी प्रसिद्ध झाल्यापासून लगेचच या संबंधित कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झाला। सांगली जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य हिम्मतराव जाधव यांनी सदरच्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू तात्काळ त्यांच्या पालावरती नेऊन दिल्या। तसेच यापुढेही सदर प्रसूती झालेल्या महिलेला काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं। सदर बातमी पाहून तालुक्यातील व तालुक्याबाहेरील अनेक लोकांनी संपर्क साधला आणि या कुटुंबाला मदत करण्याचं सांगितलं। प्रशासनाच्या वतीनेही प्रांताधिकारी यांनी संपर्क साधून सदर कुटुंबाला त्यांच्या गावाकडेही ठोस मदत केली जाईल या दृष्टीने काम सुरू केलंय। अनेक नेत्यांनी फोन करून या बातमीची दाहकता दाखवल्याबद्दल स्टार न्यूज मराठी चॅनल व संपादक चंद्रकांत जाधव यांचे आभार व्यक्त केलेत आणि सदर कुटुंबाला मदत केली। आज या कुटुंबाला सकाळपासून मदतीचा ओघ सुरू आहे। कारखान्याचा पट्टा पडला असल्यानं आज सदर कुटुंब या ठिकाणाहून आपल्या गावी जायला निघणार आहे। मात्र गावी जायच्या अगोदर सदर कुटुंबाला भरभरून मदत झाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। आज महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। स्टार न्यूजची मगाची बातमी मी बघितली की ती अतिशय मन हेलावून टाकणारी बातमी आहे। लहान लहान मुलं, छोटी छोटी मुलं आणि त्यांची आई प्रसूती झालेली आहे। त्या बिचारीचा नवरा व्यसनी असल्यामुळे तो गायब झालेला आहे आणि अशा काळामध्ये महिलेला विश्रांतीची फार गरज असते। हे ऐकल्यानंतर मी स्टार न्यूजची चर्चा केली आणि त्या पॉईंटवर इथं आलो आहे। संसार थोडंसं एक किट आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे, तांदूळ डाळी वगैरे असं देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या मुकदमांना पण आम्ही सांगितलं आहे की पूर्णपणे काही दिवस गेल्याशिवाय त्यांना कुठं काही कामधंदा वगैरे लावू नका। आता विश्रांतीच्या काळात शेवटी एक महिला आहे, त्या आयुष्याची संघर्ष करत असताना लहान लहान मुलं आणि आपला नवरा व्यसनी असल्यानं गायब झाला, ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे। त्याबद्दल आम्ही जरा संसारोपयोगी साहित्य इथं देण्याचा प्रयत्न केला आहे, मी आणि दीपक लालसू जाधव यांनी। आज या ठिकाणी आज सकाळ सकाळी सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली। आपल्या गावामध्ये बाहेर गावाहून आलेले जे ऊसतोड मजूर आहेत त्यापैकी एक कुटुंब, ज्यांच्या घरी लहान लहान मुलं आहेत, मालक आहेत, मालक व्यसनी आहेत, मालक पळून गेलेले आहेत आणि त्या कुटुंबातील स्त्री नुसतीच पस्तूत झालेली आहे। लहान बाळ झालेलं आहे 15 दिवसाचं आणि मालक पळून गेल्यामुळे त्या कुटुंबाची वाटाघाट झालेली आहे, अशी ती बातमी होती। आणि ती बातमी ऐकून मन हेलावून गेलं आणि वाटलं की आधुनिक भारतात, आत्ताच्या या भारतात ही एक गोष्ट घडणं फार चुकीच होतंय। मनाला एक चटका लावून गोष्ट गेली आणि आम्ही काही दोस्त मंडळींनी निर्णय घेतला की या कुटुंबाला आपण मदत करायची। यापूर्वी बातमी ऐकून त्यांचे जे ट्रॅक्टर मालक होते, ज्यांनी टोळे आणलेले मुकदम होते, त्यांनी सुद्धा भरपूर या ठिकाणी मदत त्यांना केली। परंतु आमचं सरपंच अभिनंदन जाधव आणि माझे मित्र सलीमभाई, असलमभाई, किरण शिरतोडे, सुखदेव शिरतोडे या लोकांनी एक निर्णय घेतला की या कुटुंबाला थोडी का होईना पण आपण खारीचा वाटा म्हणून मदत करायची। कारण आमच्या सरपंचांनी यापूर्वी प्रत्येक गरीब कुटुंबाला मदत केलेली आहे। अगदी ज्यांना घर नाही, घराची काही अवस्था बेकार आहे, अशांना स्वतः घरावर चढून उभं राहून सुद्धा मदत केलेली आहे। एखाद्या कुटुंबातील एखादा प्रोत्साहनपर एखादा पैलवान जन्माला येत असेल, पैलवानकी करत असेल तर त्याला सुद्धा मदत केलेलं आहे। त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा निर्णय घेतला। यापूर्वी माझे मित्र अविनाश कारंडे, ग्रामपंचायत सदस्य, यांनी सुद्धा ऊसतोड मजुरांना गावातील स्वेटर कपडे गोळा करून त्यांना होता होईल तेवढी मदत केली होती। दिवाळीच्या टायमाला स्वतः घरी फराळ बनवून आणून त्यांना वाटप केलेलं होतं। अशा पद्धतीने आमची जी आता ही तरुणांची जी बॉडी आहे
व्यक्ती अतिशय चांगलं गावात काम करीत आहे आणि त्याचा आदर्श घेऊन गावातील प्रत्येक जण या ठिकाणी आता आपापली भेटवस्तू किंवा आपली मदत खारीचा वाटा या ठिकाणी आणून देणार आहे. तेव्हा या कुटुंबाने भिण्याचं काही कारण नाही. आमचं आळसून गाव हे पहिलं ऐतिहासिक गाव आहे. या गावात देवाची परंपरा आहे. भयंकर या ठिकाणी देवस्थान आहेत. आठवड्याला एक प्रसाद या ठिकाणी होत असतो आणि त्यातून ही बातमी ऐकली आणि आम्ही निर्णय घेतला की या कुटुंबाला मदत करायची. त्या पद्धतीने आम्ही आज या ठिकाणी सरपंचाच्या शुभ हस्ते या कुटुंबाला आम्ही मदत करीत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे आणि पुन्हा त्यांच्यावर अशी कधीही वेळ येऊ नये अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.